नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया करिश्मा किचनमध्ये दाल खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कप तांदूळ, या कपने मेजरमेंट केले मी। त्याच्यानंतर 1 कप मुगाची डाळ, 1 कप मसूरची डाळ, 1 कप तुरीची डाळ, 1 मोठा कांदा चिरून घेतलाय बारीक, 1 टोमॅटो चिरून घेतलाय बारीक, 1 हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं 1 इंच आलं ते बारीक चिरून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे थोडेफार मसाले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा धने पावडर। आता आपण रेसिपीला चालू करू। याच्यामध्ये 2 चमचा आपण तेल टाकूया। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकताय। मी तेल टाकते। तेल तापलं ना आता, तर आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया, नंतर जिरे टाकूया, 4-5 कढीपत्त्याची पाने, मग आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा थोडा गुलाबी रंग झाला, त्यात आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। मग याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकूया। आता हिरवी मिरची, हे सगळं साहित्य भाजतो पण आपण डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये धुवून घेऊया। आता आपण हे सगळे याच्यामध्ये मसाले टाकूया। हे मसाले चांगले भाजले का हे डाळ आणि तांदूळ मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, यामध्ये आता टाकते। आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। आता हे सगळे व्यवस्थित एकत्र झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू। पाणी याच्यामध्ये आपण जरा जास्त सोडूया, असं एकसारखं करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया। पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया याला। आणि याला आता झाकण लावून 1-3 शिट्ट्या आपण करून घेऊया।
मीडियम फ्लेमवर करून घ्यायची. आता आपली दाल खिचडी तयार झाली आहे. आता आपण त्याला बघूया. बघा अशी मस्त अशी दाल खिचडी आपली तयार झाली आहे. आता याच्यावर आपण तडका देऊया. तडक्यासाठी आपण तडका पॅन जरासं गरम करूया. याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया. तूप गरम झालं का याच्यामध्ये आलं टाकूया. आलं थोडंसं भाजलं ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया. गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये आपण आता तडका देऊया. आता आपली दाल खिचडी तयार झाली. हे आपण आता खाण्यासाठी बाउलमध्ये काढते मी. हे आपण दाल खिचडी आपण लोणच्यासोबत, पापड याच्यासोबत आपण खाऊ शकता. तुम्हाला माझी डिश कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि उद्याची डिश आहे आपली, आपण फिश करूया. फिश करी आणि फिश फ्राय बनवणार आहोत आपण.